इंद्राजी, अरे साळगावकर, देशपांडे सर, अरे सर तुम्ही इथे? काय करणार बाबा, लग्न कार्य म्हटलं की मुलीचा बाप चंद्रावर सुद्धा जाईल. मी अजून मुंबईतच आहे. बरे हो. अरे काय माहिती साळगावकर, पत्रिका नाही आहेत माझ्याजवळ, पण तू लग्नाला ये. हा नक्कीच सर. इनफॅक्ट फक्त लग्नाला नाही, आम्ही लग्नाच्या सगळ्या तयारीला येऊ सर. तुम्ही अजिबात काळजी करू नका. काही काम असलं ना बिनधास्त आम्हाला सांगा. अरे नाही रे, त्याची काही गरज नाहीये, सगळे झाले तयारी. पण ये हा नक्की. हो नक्की सर. इनफॅक्ट काही लागलं ना सर, खरंच फक्त एक फोन करा. पण येऊ, काय उशीर झालाय. उद्या दीदीची हळद आहे ना, त्याची पण तयारी करायची आहे. हा येतो मग, ये. हा मॅडम कुठे गायब झाला होता तुम्ही? आता देशपांडे सर आले होते, तुमची पण भेट झाली असती ना. हो का? ठीक आहे, होईलच ना लवकरच भेट. ओके मॅडम, काही सांगायचंय का? येतो. आय एम सॉरी इंद्राजी, मला तुम्ही आवडता, पण मी तुम्हाला हे नाही सांगू शकत. हे सत्य माझ्या मनातच राहणार. सत्तू, हा उद्या देशपांडे सरांच्या घरी हळद आहे. आपल्या टोळीला कळव, तयार ठेव. ओके डन. त्या जोशा आणि काळभोरला सांग. काळभोरला आधी सांग, पुण्यावरून येणार आहे तो. हा. इंद्रा, तुला एक सांगायचं आहे रे. बोल ना. अरे बँकवाली सध्या खूप हरवल्यासारखी झाली आहे रे. म्हणजे ती बोलते कमी आणि विचारच जास्त करते. आज पण मला ती काहीतरी सांगायला माझ्याकडे येते असं मला वाटलं. सत्तू, हा हा बघ,
फ्रॉड नयन कानविंदे आणि देशपांडे सरांची मुलगी. हो यार, त्या फ्रॉड नयन कानविंदेचं पितळ देशपांडे सरांच्या मुलीसमोर उघडं पाडावंच लागेल. थांब, मी आलोच. दे ना मी टाक. नाही मी अगं दे, मी टाकतो आणि रिक्षा पण बघ. हा हाय. हाय. साळगावकर, इंद्रजित साळगावकर. आपण देशपांडे सरांच्या सत्काराच्या दिवशी समारंभात भेटलो होतो. हो ओळखलं. बोला. ऍक्च्युली गेले खूप दिवस झाले मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. मग बोला ना. ऍक्च्युली ही जागा योग्य नाहीये ही गोष्ट बोलण्यासाठी, पण प्लीज तुम्ही राग मानू नका. तुमचं ज्याच्याशी लग्न ठरलंय त्या नयन कानविंदेने बँकेचं खूप मोठं कर्ज थकवलंय. खूप मोठं कर्ज आहे त्याच्या डोक्यावर. हे बा, तुम्ही खरंच मला माझ्या बहिणीसारख्या आहात आणि देशपांडे सर माझे शिक्षक आहेत. माझ्या वडिलांच्या स्थानी आहेत ते. केवळ ह्या नात्याने मी तुम्हाला हे हक्काने सांगतोय. हे बात तुम्हाला खात्री आहे की तुम्ही योग्य व्यक्तीशी लग्न करताय? ह्यांच्यावर कर्ज आहे हे यांनी मला आधीच सांगितलंय, लपवलं नाहीये. आणि नवरा बायकोच्या नात्यात ह्या अशा संकटात एकमेकांना साथ द्यायला हवीच. हो ना? थँक गॉड. फक्त काही टेन्शनच नाही. माझं खूप दिवसांपासूनचं मनावरचं ओझं हलकं केलं तुम्ही. नाही, पण तुम्हाला माझ्याविषयी इतकी काळजी वाटली हे ऐकूनच खूप बरं वाटलं. नाहीतर आजकाल कोण कोणाचा इतका विचार करतं. पण हे कर्जाचं तुम्हाला कसं कळलं? त्याला का सॉरी आप, हे बोलवतात. पण तुम्ही लग्नाला नक्की या, मला खूप आवडेल. हो, मी नक्की आहे. आणि कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. जो दुसऱ्याचा एवढा विचार करतो ना त्याला देव कायम सुखात ठेवतो. थँक्यू. त्याला का चल ना. येते मी. हो. अगं दीपू, हा काय करतेस तू? तुला बँकेत जायला उशीर होईल ना बाळा. अगं हो, हा, झालं, चल, चल, झालं. उतर उतर जा, तुझं काम कर. हा ताई, काय झालं ग? तोंड पाडून बसायचं नसतं हळदीच्या दिवशी. चांगल्या दिवशी काय तोंड पाडतेस? अशुभ असतं ते. चल उठ उठ उठ, फ्रेश होऊन घे. काय झालंय तुला? जा बरं, जा. चल. चहा मिळेल का घोटभर? देते ना. अगं
ए आई मी काय झालं बाबा? नाही काही नाही काय. अगं, सजावट फार छान गेली ती बघतोय. बाबा काय झालंय सांगा मला. काय सांगू दीपू, तुम्ही एक एक जणी एके दिवशी भुरकन उडून जाल या माझ्या घरट्यातून. उद्या दीदी जाईल त्या त्यानंतर मग दीप बाबा मी ना आज हाफ डे घेतलाय. मी पटकन जाऊन येते बँकेत. आई, इंद्रा, माझीच दृष्ट नको बाई लागायला तुला. किती छान दिसतोय हा कुर्ता तुला. चाललायस कुठे इतकं छान दिसून? देशपांडे सरांकडे. मी तुला असं दीपिकाच्या घरी नेलं आणि तिला मागणी घातली ना, तर तिच्या घरचे लगेच लग्नाला तयार होतील, तिथेच लग्न लावतील तुझं. आई अरे खरंच. ठीक आहे, अरे चल. खरंच सांगते. येतो मी. हे सत्तू. हॅलो, सांडला चहा? हा? अरे आता कुर्ता खराब केला असतास माझा. काय रे? चल चहा पिऊ दे ना एवढा. चल. अरे कठीण आहे खरंच. आज काय विशेष? म्हणजे नाही म्हणजे एकदम असा कुर्ता वगैरे घातलाय तुम्ही. छान दिसताय, एकदम हँडसम. थँक्यू. ऍक्च्युली आज एका फंक्शनला जायचंय. अरे आज मला सुद्धा एका फंक्शनला जायचंय. हाफ डे ने जाणार आहे मी. इंद्राजी खरंच छान दिसतंय. थँक्यू. याच कुर्ता खूप छान दिसतोय तुम्हाला. सत्तू तू हात धुतलेस? नाही, मग काढतो हात. सॉरी. देशपांडे बाई, अहो या महिन्याचं रिकव्हरीचं टार्गेट आलंय, बघितलं का? हो सर. अहो मग इथे उभ्या काय आहेत? कामाला का पटपट. 20% वाढलंय रिकव्हरीचं टार्गेट. हो सर, ऍक्च्युली मी काल तुम्हाला सांगितलं होतं की आज माझा हाफ डे आहे. एक फंक्शन आहे घरी. अहो अर्धा दिवस काय, अर्धा तास सुद्धा सवलत मिळणार नाही. लक्षात ठेवा, इथे रिकव्हरीचं टार्गेट वाढलंय आणि तुम्ही रजा कसले मागताय?
मला हाफ डे हवाय एका फंक्शनसाठी. घ्या ना, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला हवं तेव्हा हवं तिथे तुम्ही जाऊ शकता. माझी काहीच हरकत नाही आहे. फक्त देशपांडेबाई एक रिक्वेस्ट होती, म्हणजे औपचारिकता म्हणून माझ्याकडे रजेचा अर्ज पाठवून दिलात तर बरं होईल. बाकी काय हा जायचं तेव्हा तुम्ही जाऊ शकता. आणि हो, ते रिकव्हरी तेवढी आजची कंप्लीट करा आणि मग जा कुठेही, नाही का? सोनटक्के शाईचा एक थेंब जरी उडला असता ना कुर्त्यावर तर तुला काळा निळा होईस तर मारला असता. तुम्ही काय मनात आणलं तर असे 56 कुर्ते घेऊ शकता इंद्राजी. हा कुर्ता 56 कुर्त्यांसारखा नाहीये सोनटक्के. म्हणजे सकाळपर्यंत साधाच होता, नंतर जरा स्पेशल झाला. स्पेशल तुला नाही काय ना सोनटक्के, सोड तू. ए सत्तू चल. हा येतो रे सोनटक्के. सर, आता आम्ही जी रिकव्हरी करू त्याचे पैसे घरी घेऊन जा. नाही, नको. घरी नको. का? म्हणजे भीती वाटते घरी कॅश घेऊन जाण्याची. आता देशपांडेबाई, भीती का हाबडे हे तुमचं तुम्ही ठरवा. बँक काही करू शकत नाही. थँक्यू सर. देशपांडेबाई, तुम्ही घरी कॅश नाही, या सोनटक्केने लावलेला सापळा घेऊन जात आहे. नाही तुमच्या घरी येऊन त्या कॅशवरनं राडा केला ना तर नावाचं सोनटक्के नाही. सावकाश. हो. अगं दीदी, तू तयार हो, जा लवकर. हा, फोनवर काय बोलत उभी आहे? जा जा जा, उशीर. जा लवकर जा. चल आम्ही जरा मांडवात दिवा ठेवून येतो. जा तयार हो, जा. अहो मी तुम्हाला करते फोन. अहो करते ना. सॉरी शलाका दीदी, पण माझ्या प्रेमाला समजून घेणारं या घरात कुणीच नाहीये. आणि मला माझं प्रेम जगात सर्वात जास्त महत्वाचं आहे.